विनायक राऊत असं म्हणतायत की भाजप पक्ष जो जनतेला संपवतो आणि इतर पक्ष संपवतो त्याला संपवण्याचा साकडा घातल्याचा त्यांनी दावा केला। आम्ही कोणालाही संपवा संपवीचे विनायक राऊतांना पण ते 150-200 वर्ष जगू देत, लोकांनी पण विनायक राऊतांनी पण त्यांना लोकांनी का मतं द्यावीत हा माझा प्रश्न आहे। विनायक राऊतांनी का मतं द्यावीत? 10 वर्ष खासदार होते, त्यांनी काय 4 आण्याचा कुठलाही रोजगार आणला नाही, सगळे प्रकल्प पळवून लावले। माझं म्हणणं विनायक राऊतांनी आता घरी स्वस्थ बसावं, या कोकणाची काळजी घ्यायला फडणवीस सरकार, शिंदे सरकार, आमचं मोदी सरकार हे सगळं कार्यक्षम आहे। कोकणाला आता रोजगार हवा आहे। कोकणातल्या शाळेमध्ये जे मुलं जिल्हा परिषदेतल्या शाळेतली मुलं कमी झाली आहेत ती आम्हाला वाढवायची आहेत। या कोकणातल्या मुलाबाळांची लग्न कोकणातच व्हायची आहेत, म्हणून आम्हाला हाताला रोजगार हवा आहे। आम्हाला मोदी सरकारची गॅरंटी हवी आहे। विनायक राऊतांनी मला वाटते 10 वर्षामध्ये कुठलंही काम केलेलं नाही, हे त्यांच्या मनाला सुद्धा पटलेलं आहे। त्यामुळे आमचा येणारा उमेदवार विनायक राऊतांचं फार मोठ्या ताकदीने पराभव करेल। त्या पराभवाला फक्त राऊतांनी सामोरं जावं एवढंच आमचं त्यांना सांगणं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।